आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. मला मदत हवी आहे, सहानुभूती नको. कोण आहे तिकडे? कोण आहे? फातिमा मणिसर होते. मणिसर थांबा. मणिसर थांबा. मणिसर हे शांताबाई, एक नंबर झाली झुणका भाकर. क्या दिवसात ना खातोय ना घरचं. मला वाटलं होतं आता घरचं मी येतच नाही की काय. खा रे बाबा खा. कसं वाळून काट झालंय माझं पोर. आता इथं आलायस ना, तुला खाऊन पिऊन कसा गब्बर बनवते बघ. खा हा. मी आलेच बरं. सगळा शुकशुकाट आहे गावात. चौकशी करायची तरी कुठे? आजी, ओ आजी, ऐका ना, ते शांताबाईंचं घर कुठे माहितीये का तुम्हाला? हा शांताबाई कोण? शांताबाईंचं घर कुठे माहितीये का काही? शांताबाई हा, त्या तिथे शेवटच्या टोकाला राहते बघ. तिथे. हो. हा बर. काय काम काढले तिच्याकडे? त्यांचा नातू आहे ना किसनराव, साखरगावचा सरपंच. हा किसनराव साखरगावचा सरपंच या शांताबाईंचा नातू आहे ना. पाहिलं का त्याला इकडे? माहितीये का कुठे? नाही बाई, एक तर मला काही दिसत पण नाही. समोरून गेला ना तरी काही कळणार पण नाही. बर ठीक आहे. ते शांताबाईंचं घर तिकडे म्हणालात ना? हा त्या शेवटच्या टोकाला बघ. ठीक आहे, थँक्यू. मला शोधत पोलीस इथवर आले की काय. ही बाई नक्कीच मला पकडायला आलेली दिसते. मणिसर थांबा. मणिसर फातिमा पडली. मणिसर प्लीज या, फातिमा पडली. मणिसर प्लीज हेल्प करा आम्हाला. मणिसर फातिमा पडली. मणिसर प्लीज हेल्प करा. मणिसर फातिमा पडली. मणिसर प्लीज या हेल्प करा. फातिमा, जेसी फातिमा लवकर. जेसी प्लीज. फातिमा ये लवकर. जेसी, पकड़ ले. ऐसा क्यों किया आपने? क्यों छोड़ के गए हम सबको? और स्वानंदी, उसको कितना बुरा लगा मालूम है आपको? कितना रो रही थी वो. आणि काय म्हणी सर, आम्हाला बघून पळून का चालला होता तुम्ही? का असं वागताय तुम्ही आमच्या बरोबर? तुम्हाला माहितीये तुमच्या अशा गायब झाल्यामुळे वॉर्डन मॅमला, स्वानंदीला, आम्हाला किती त्रास होतो याची कल्पना आहे का तुम्हाला? जरा तरी आयडिया आहे? आप मुझे आपकी छोटी बहन समझते हो ना, तो सच सच बताना, आखिर माजरा क्या है? ऐसे सब कुछ छोड़ के अचानक से क्यों चले गए आप? मला माहिती है काहीतरी मोठं रीजन असेल. नहीं तो आप वादे के बहुत पक्के हो. ए बाबा, तंबाखू काय चोळत बसला. उठ, पोलीस आले तुला पकडायला. उठ, पळ 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 पळ. पोलीस? हा.
पण मी तर काहीच नाही केलं. मला कशाला पकडणार पोलीस? तू चोरी केली ना त्या दिवशी? नाही, पाटलाच्या गाडीतला डेक तूच चोरला ना? काय राव, मी आणि चोरी? काय तुम्ही बोलताय? अरे तू नसेल केली, पण ते पोलिसांना तुझ्यावर डाऊट आहे. खबर लागली मला, ते बघ ते पकडायला आले आणि पोलिसांचा कारभार तुला माहिती आहे. आधी तुडवते आणि मग चौकशी करतात. कुठं ना आधी लागतो त्यांच्या. उतर, पळ पळ. ओ सरपंच, ओ कुठं पळताय? ओ सरपंच. ए थांब थांब, ए थांब थांब तिकडे. अरे थांब, थांब. ए सरपंच, कुठे पळशील? कुठे पळशील? सरपंच कुठे पळशील? मी सरपंच नाही हो, मला सोडा. मी सरपंच नाहीये खरोखर. सरपंच नाहीये, मला सोडा. चल दाखवते तुला. उठ. मला कशाला मारता हो? चल मला सोडा हो. चल, तुला काय वाटलं पोलिसांपासून लपून राहशील? पण मी सरपंच नाहीये खरोखर. सगळे गुन्हेगार हेच म्हणतात. चल. आली मोठी मला पकडायला. हा किसनराव भगवान दादा भोईर तुला काय हलका माणूस वाटला वय? खरं तर मला तुम्हाला सांगायचं नव्हतं, पण आता माझा नाईलाज आहे. असे तुमच्यापासून फार लपून राहणार नाही. मला कळतंय स्वानंदीच्या कठीण काळात मी तिला सोडून गेलो, पण ते मनाविरुद्ध गेलो. त्याला कारण आहेत काही. मी शब्दात अडकलोय. हॉस्पिटलमध्ये स्वानंदीच्या कन्सर्न पेपरवर कार्तिकीला सही करण्यापासून आपल्याला थांबवायचं होतं, आठवतंय? तेव्हा दबाव टाकून सही करण्यापासून थांबवणारी एकच व्यक्ती होती. सरपोतदार. हो, मी त्यांना मदत मागितली, त्यांनी मदत केली, पण एका अटीवर. कोणसी अट? की मी कुठलाही प्रश्न न विचारता ते जे सांगतील ते करेन. म्हणून तर स्वानंदी हॉस्टेलला परत आल्यानंतर त्यांनी मी दिलेल्या शब्दाची आठवण करून दिली. त्याने मला परत त्यांच्या घरी येऊन गेले. हे बघा, मी शब्दात अडकलोय. मला तुम्हाला कोणालाच दुखवायचं नाही. सॉरी. मॅडम आत येऊ? हा ये. काय झालं मॅडम? सरपंचाबद्दल काही कळलं का? काही कळलं का? मानगुटीला पकडून आत टाकलंय त्याला, तुरुंगात येतो म्हणूनच बोलवलं तुला. तोंड उघडला नाहीये त्याने अजून, पण त्याचं तोंड कसं उघडायचं हे चांगलंच ठाऊक आहे मला. मॅडम, मला त्याला एकदा भेटायचंय. त्यानं माझं आयुष्य का उद्ध्वस्त केलं हे मला त्याला विचारायचंय. स्वानंदी हे नियमात नाही बसत, आणि आतापर्यंत तो फक्त संशयित आहे. ना त्याने तोंड उघडून त्याचा गुन्हा कबूल केलाय, आणि ना पण त्याचा गुन्हा सिद्ध केलाय. सॉरी. मॅडम, खरं तर मला त्याला लातांनी तोडवायची इच्छा आहे, पण किमान त्याच्या डोळ्यात डोळे घालून मला जाब विचारू दे. स्वानंदी, आय अंडरस्टँड ऑल ऑफ दिस कम्प्लिटली. मला तुझा राग कळतोय, आणि मी तुझ्या जागी असते तर एक्झॅक्टली हेच केलं असतं. पण काही गोष्टी आपल्याला कायद्यानुसार कराव्या लागतील, आणि हे नियमात नाही बसत. हा, पण कायद्यानुसार त्या माणसाला जास्तीत जास्त कडक शिक्षा कशी होईल हे मी डेफिनेटली बघेन. कायदा शिक्षा देईलच की, पण तो माझा गुन्हेगार आहे. त्याच्या डोळ्यात डोळे घालून मी विचारू शकत नाही का? पण मला एकदा त्याला बघू द्या प्लीज. अगं, हे सगळं करून काय होणार आहे? मला बघायचंय. त्याच्या नजरेत, त्याच्या चेहऱ्यावर अपराधीपणाचा भाव आहे की नाही, त्याच्या चेहऱ्यावर एका पैशाचा तरी गिल्ट आहे का, मला बघायचंय. मी हात जोडते तुमच्या पुढं. मला एकदा त्याला बघू द्या प्लीज. प्लीज मॅडम, प्लीज प्लीज. ओके, चल. ए, इकडे बघ, वर बघ. मॅडम, अहो हा दुसराच कोणीतरी माणूस आहे. हा सरपंच नाहीये. व्हॉट? नाही मॅडम, हा सरपंच नाहीये.
कसं शक्य आहे? मॅडम बघा मॅडम, मी तुम्हाला म्हटलं होतं ना, तुम्ही जो सरपंच शोधताय ना तो मी नाहीये. हो मी काहीच नाही केलं. हो मला सोडा ना. हो मॅडम तुम्ही सांगा ना त्यांना मला सोडायला. हो मी मगापासून त्यांना तेच सांगतोय. ही फुलं बघून स्वानंदीला आनंद होईल म्हणून. आता हीच फुलं तुम्ही असे ठेवून पळून गेला असता तर तुम्हाला हा आनंद बघायला मिळाला असता. आणि मणी सर, डोंट वरी. आता या पुढे तुमच्यातला आणि स्वानंदी मधला दुवा आम्ही दोघी होऊ. तुम्हाला स्वानंदीला काही हेल्प करायची असेल ना तर ती आमच्या मार्फत करा ना. म्हणजे सरपोतदारांना दिलेला प्रॉमिसही तोडता नाही येणार आणि स्वानंदीला तुम्हाला हेल्पही करता येईल आणि स्वानंदी एकटीही पडणार नाही. सही आइडिया है रे मनी सर, आप ऐसे ही करना. गुड मॉर्निंग. उप्स, आजची मॉर्निंग अजिबात गुड वाटत नाहीये. वातावरण तापलंय. इट्स टू हॉट. राग आलाय कशाचा तरी. कसला राग आलाय? काय नाही. पाणी? नो थँक्स. इफ आय मे आस्क, कसला राग आलाय एवढा? एका केसच्या मागे होते ना, तो आरोपी सुटलाय याचा राग येतोय. म्हणजे चिडचिड होतीये स्वतःची स्वतःवरती. स्वतःचा राग येतोय. बापरे, पोलीस म्हणजे तुमच्यापासून घाबरून राहायला हवं. जस्ट किडिंग. पण माझंही असं होऊ शकतं. म्हणजे जेव्हा एखादी मोठी ऑर्डर माझ्या हातून जाते ना तेव्हा माझीही चिडचिड होते. आय कॅन अंडरस्टँड. पण ठीक आहे, आज गेलाय पळून, उद्या परवा कधीतरी सापडेलच की तुम्हाला. तोच तर प्रॉब्लेम आहे ना. उद्या परवा हे असले शब्द माझ्या डिक्शनरीत नव्हते आतापर्यंत. या केसच्या बाबतीत काहीतरी गडबड होती. तुम्ही इतक्या डॅशिंग ऑफिसर आहात, कुठे जाणार आहे तो पळून पळून? सापडेलच तुम्हाला, मला पूर्ण खात्री. वचन दिलंय मी कोणाला तरी, आणि ते पूर्ण नाही करता येते ना, याचा त्रास होतो. हरामखोराला पकडायचंय, पण कसा सापडेल, कुठे सापडेल नाही कळत. माझ्या लहानपणीची एक गंमत सांगू. म्हणजे वाय आय डोंट नो, आता असंच डोक्यात आलं म्हणून सांगतोय. लहानपणी मी अभ्यासाला एका ठिकाणी बसायचो नाही. खूप टंगळ मंगळ करायचो, इकडे तिकडे फिरत राहायचो. माझ्या आईने एक युक्ती केली. माझ्या स्टडी टेबलवर ती माझ्या आवडीचं चॉकलेट ठेवायला लागली. त्या चॉकलेटच्या निमित्तानं मी त्या स्टडी टेबलवर बसायला लागलो आणि माझं मलाच कळलं नाही, अभ्यास सुद्धा करायला लागलो. मला असं वाटतंय की त्या माणसासमोर तुम्ही असं एखादा आमिष ठेवा की तो स्वतःहून तुमच्या ट्रॅपमध्ये यायला. म्हणजे मी काही कॉप नाहीये. आत्ता मला जे आठवलं, जे वाटलं ते तुम्हाला मी सांगितलं. एनिवेज मी निघतो, महत्वाची मीटिंग आहे मला. यू कॅरी ऑन. ऑल राईट. ऑल द बेस्ट. चल. ओके संचिता, शहा प्रोजेक्ट कुठपर्यंत आलाय? सुजित, शहांचं प्रोजेक्ट स्वानंदीकडे. माहितीच आहे तुला. खरं तर ते कालपर्यंत सबमिट व्हायला हवं होतं, बट यू नो ना, स्वानंदी मॅमचं हल्ली कशातच लक्ष नाही आहे रे. रोज कुणाच्या ना कुणाच्या भेटीगाठी चालूच आहे. आज काय महिला मंडळाची माणसं, उद्या काय मीडिया, परवा काय NGOs. सगळा सावळा गोंधळ चालू आहे. मला तर सगळं कठीणच दिसतंय बाबा. सर आम्ही आत येऊ? कमी. हर्षल, तुझ्याकडे जे काम दिलं होतं ते पूर्ण झालंय? सर मी ते संचिता मॅमला ऑलरेडी रिपोर्टिंग केलंय. स्वानंदी, शहाचं काम तुझं होत आलं असेल ना?
नाही काय ते महत्वाचं आहे आणि त्याच्यावरनं आपल्याला ह्या गोष्टी ठरवाव्या. सर ते थोडंच राहिलंय, मी करेन लवकरच. स्वानंदी कधी पूर्ण होणार ते काम? 2 दिवसांची डेडलाईन होती. बापरे, मला वाटत नाही 2 दिवसात ते काम पूर्ण होईल. असो, कोहिनूरचा प्रोजेक्ट महत्वाचा आहे आपल्यासाठी. माहिती आहे ना, गेल्या वेळेस थोड्या मार्जिनसाठी ते एक प्रोजेक्ट आपल्या हातून गेलं होतं. खूप मोठी ऑर्डर असते त्यांची. स्वानंदी, काही झालं तरी ते प्रोजेक्ट हातून जाता कामा नये. बाय हुक और बाय क्रूक ते प्रोजेक्ट आपल्याला मिळालाच हवं. कळतंय तुला? आणि स्टुडिओचं काम कुठवर आलंय? ते नाही का आम्ही नको नको म्हणत असताना तू घेतलं होतंस अतिउत्साहात, त्या कामाबद्दलच विचारतोय सुजित, हो ना? ते काम पूर्ण झालंय ना स्वानंदी? नाही काय, आपल्याला फॅक्टरी व्हिजिट करावी लागेल, सगळ्या जागा ठरवाव्या लागतील. ते महत्वाचं आहे स्वानंदी. त्याचे ट्रायल्स घ्यावे लागतील आपल्याला. ते कधी प्लॅन केलेस तू? सुजित सर, मला प्लीज एक आठवडा द्या. मी सगळी पेंडिंग कामं वेळेत पूर्ण करते. स्वानंदी, तोच नसतो आपल्याकडे. या आपल्या कामात क्षण क्षण महत्वाचा आहे. दुसरे टपून बसलेले असतात. आपली ऑर्डर कधी जाते ती त्यांना कधी मिळते यासाठी. आणि मार्केटमध्ये आपली इमेज खराब होते ते वेगळंच. स्वानंदी, तुझ्या कामाचा उत्साह बघून मी तुला हे सगळे प्रोजेक्ट्स दिले होते. तुझ्या कामात लक्ष नाहीये, आय नो. तुझ्या आयुष्यात आता इतर अनेक गोष्टी सुरू आहेत, त्यामुळे कदाचित तुझ्या कामात लक्ष नसेल. पण असं करून कंपनीचं कसं चालेल? तुझ्याकडे असलेलं एकही प्रोजेक्ट आजवर पूर्ण झालेलं नाहीये. सॉरी, पण मला असं वाटतंय की हे सगळे प्रोजेक्ट संचिता तू टेक ओव्हर करावेस. स्वानंदी प्लीज. हो हो अगदीच. मी आजच सगळे प्रोजेक्ट माझ्याकडे शिफ्ट करते सुजित. सुजित सर, मी करेन ना पूर्ण. स्वानंदी प्लीज. स्वानंदी दे. स्वानंदी, मला कळते तुझ्या आयुष्यात आता खूप महत्वाच्या गोष्टी सुरू आहेत. या कामापेक्षा तुला तुझी केस महत्वाची वाटूच शकते. मला असं वाटतंय की आता तू फोकस तुझ्या केसवर कर. केस संपल्यानंतर आम्ही आहोत इथेच. काम पुढे पळून जात आहे. केस संपल्यानंतर तुला मी वेगळे नवीन प्रोजेक्ट्स देईन, पण आत्तासाठी मी काम नाही सफर होऊ देणार. आय होप तुला आपली सिच्युएशन कळते. प्लीज ट्राय टू अंडरस्टँड. हर्षल, म्हात्रेंच्या ऑर्डरचं काम तू बघ. हो सर. आणि संचिता, आपल्याला अजून एक मोठी ऑर्डर मिळाली. ते काम सुद्धा तूच बघ. थँक्यू सुजित. सगळ्यांना वाटतंय की सगळ्या जगानं मला पाठिंबा दिलाय. माझ्या बाजूने सगळे आहेत. पण त्या रात्री जे घडलं त्यात माझी काय चूक होती? या सगळ्याचा परिणाम लय वाईट होतोय. माझ्याकडनं माझं काम पण काढून घेतलं. देवी आई, आणि किती परीक्षा बघणार आता? बडी सर, नाही, मनी सरांवर पण आता माझा काही बी हक्क राहिला नाही. नाहीतर ते स्वतःहून बोलले असते माझ्याशी. त्यांना पण मी नकोशी झाले. इतकी वाईट आहे का मी?
मला माफ करा स्वानंदी. तू काळजी नको करूस, मी आहे. सरपंच, भल्या भल्या लोकांना माझ्या तावडीतनं सुटणं जमलं नाहीये. पळतोयस ना अजून पळ, पण एकदा का तावडीत सापडलास ना, वाट लावेन तुझी. या ऍपचा वापर करून मी इन्स्पेक्टर अंबिकाला कॉल केला तर त्यांना माझा आवाज ओळखू येणार नाही. हॅलो. हॅलो मॅडम, तुम्ही ज्या केससाठी दिवस रात्र मेहनत घेताय त्या संदर्भात माझ्याकडे एक टीप आहे. कोण बोलतंय? मी असल्या निनावी टीप घेत नाही आणि असल्या टीपवरती विश्वास पण ठेवत नाही. नाव काय पहिलं बोल तुझं, मग टीपचं बघू. नाही मॅडम, माझा नाईलाज आहे. मी माझी ओळख सांगू शकत नाही, पण माझ्यावर विश्वास ठेवा. एकदा सांगून कळत नाही. कुठल्याही निनावी टीप वरती मी विश्वास ठेवत नाही. हा, चल. मॅडम 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 प्लीज प्लीज थांबा. काय? हे बघा, या गोष्टीशी माझा खूप जवळून संबंध असल्यामुळे मी माझी ओळख सांगू शकत नाही तुम्हाला. पण तुम्हाला जर खरंच सरपंचाला पकडायचं असेल तर उद्या पार्टी ऑफिसला पोहोचा. तुमच्याकडे उत्तम संधी आहे. संधी? कुठली संधी? मॅडम, हा सरपंच सरपोतदारांच्या गटातला आहे. त्याने सरपोतदारांसाठी खूप कामं केली. उद्या जर निवडणुकीत सरपोतदार निवडून आले तर काय काय कशी कामं करायची या संदर्भात पदाधिकारी आणि सदस्यांसोबत एक मीटिंग असणार आणि या मीटिंगला सरपंच नक्की येणार. बघा, पण आपल्यावरती इतका मोठा गुन्हा दाखल झालेला असताना हा सरपंच अशा भर गर्दीच्या ठिकाणी येण्याचा मूर्खपणा का करेल? एवढी मोठी रिस्क का घेईल? नाही, बरोबर आहे मॅडम तुमचं, पण काहीही झालं तरी सरपंचाला सरपोतदारांच्या छत्रछायेखाली यावंच लागणार आणि म्हणूनच तो ही संधी गमावणार नाही. तुम्हाला जर खरंच सरपंचाला पकडायचंय तर उद्या पार्टी ऑफिसला पोहोचा. मणी सर, अहो नेमकं असं काय घडलं की तुम्ही माझी साथच सोडली? माझं काय चुकलं होतं ते तरी सांगायचं होतं की. आता मला कधीच कळणार नाही की माझं काय चुकलं.
मणी सर, जरा काही घडलं ना की तुमच्याशी बोलायचे, तुमच्याकडे व्यक्त व्हायचे. पण आता तर तुम्ही माझ्याशी बोलणंच बंद केलं. म्हणून मी हे पत्र लिहिलंय. हे पत्र तुमच्यापर्यंत कधीच पोहोचणार नाही, पण मी माझ्या भावना या पत्रात लिहून काढल्या, ह्याचं मला समाधान राहील. जैसी, तू ये क्या कर रही है? शांत बस. ये क्या कर रही है तू? ये स्वानंदी का पर्सनल लेटर है, तू ऐसे हाथ नहीं लगा सकती. हो करेक्ट आहे तुझं, मला माहिती आहे पर्सनल लेटर आहे, पण ह्या लेटरला मी उघडू शकत नाही, पण ज्याचा आहे तो तरी उघडू शकतो ना. मतलब आय एम शुअर हे लेटर तिने मणी सरांसाठी लिहिलंय. आपण हे लेटर मणी सरांपर्यंत पोहोचूया. क्या बोल रही है तू? हम ऐसे नहीं कर सकते, ये चीटिंग होगी. फातिमा, प्रेमात आणि मैत्रीत एवढी चिटिंग चालतेच ग, आणि आपण थोडी चुकीचं वागतोय. उलट आपण स्वानंदीची आणि मणी सरांची हेल्पच करतोय ना. आपण हे लेटर मणी सरांपर्यंत पोहोचूया. हाँ रे, ऐक, ती बाहेर याच्यात आपल्याला निघायला हवं. चल निघूयात. हाँ चल चल. ह्या दोघी कुठे गेल्या? मणी सर, हे तुम्ही दोघी इथे काय करताय? हम यहाँ कबूतर बन के आए. कबूतर? आम्ही ते मेसेंजर बनून आलो. मेसेंजर? काय चाललंय तुम्हा दोघींचं? तुम्ही स्वानंदीच्या आयुष्यातून निघून गेलात, त्याच्यामुळे तुम्हाला असं वाटलं की स्वानंदी दुःखी झाले, निराश झाले. या विचाराने तुम्ही रेस्टलेस झालाय ना, आणि तुम्हाला असं वाटतंय ना की ती तुम्हाला कधीच माफ नाही करणार. तर हे लेटर, ठीक आहे. लेटर? काय कसलं लेटर आहे? स्वानंदी ने लिखा आपके लिए. आनंदीने माझ्यासाठी पत्र लिहिलंय. आप पढ़ो तो, इसमें आपके सारे सवालों के जवाब है. हमें यकीन है आपकी और स्वानंदी की जो स्पेशल फ्रेंडशिप है ना, वो अभी तक जिंदा है. काय जिंदा वगैरे, तुम्ही हिच्या हेविंदीकडे लक्ष देऊ नका. तुम्ही फक्त एवढं लक्षात ठेवा की स्वानंदी तुमच्या जाण्यामुळे दुःखी झाली, पण तुमच्या अचानक जाण्यामुळे ती, आय मीन स्वानंदीच्या मनात अजूनही तुमच्याबद्दल सेम फिलिंग्स आहेत. ती अजूनही तुमच्यात आधार शोधते. वाचतो. मणी सर, तुम्हाला रोज दिवसभरातलं सगळं सांगायची सवय मला कधी लागली कळलंच नाही. आता तुम्ही माझ्या आसपास नाही आहात, तर मला ते कळतंय. म्हणून आता या पत्रातून मी तुमच्याशी गप्पा मारणार आहे. तुम्ही कधी हे वाचाल का नाही मला माहित नाही, पण मला खात्री आहे माझ्या मनातलं तुम्हाला सगळं कळतंय. मणी सर, आज सुजित सरांनी माझ्याकडनं काम काढून घेतलं. मी हे पाऊल उचललं तेव्हाच मला माहिती होतं की असं एक ना एक दिवस घडणार आहे, पण ते इतक्या चट्ट दिशी घडल हे माहीत नव्हतं. मात्र मला अंबिका मॅडमला भेटल्यावर मला जरा हुरूप येतो, आशेचा किरण दिसतो. दिवसभर काही वाटत नाही मणी सर, पण रात्री लाईट बंद झाले आणि सामसूम झाली की शांतता अंगावर येते बघा. ही रात्र कधीच संपणार नाही असं निराश वाटत राहतं. मन लय बेचैन होतं. असं वाटतं की सगळं सोडावं आणि लय दूर कुठेतरी निघून जावं.
कानात मोकळं वारं घेऊन